नमस्कार, मी अजित पालव आपलं सर्वांचं आजच्या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये स्वागत करतो. खरं तर अजून एक केंद्र सरकारचा मोठा निर्णय आहे जो आजपासून देशभरात लागू होणार आहे. पहिले म्हणाले सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल जपून वापरा, परंतु आता एक मोठा निर्णय आहे जो आजपासून देशभरात लागू होणार आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अशा महत्त्वपूर्ण अपडेटकरिता आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग वेळ वाया न घालवता केंद्र सरकारचा आणखीन एक मोठा निर्णय काय आहे जो आजपासून देशभरात लागू होणार आहे जाणून घेऊ. बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता. टायटल काय आहे पहा, गव्हर्नमेंट बॅन शुगर एक्सपोर्ट. पहिले म्हणाले सोनं खरेदी करू नका, पेट्रोल डिझेल जपून वापरा. आता केंद्र सरकारचा आणखीन एक मोठा निर्णय आजपासून देशभरात लागू. पहा सविस्तरपणे, गव्हर्नमेंट बॅन शुगर एक्सपोर्ट. देशांतर्गत साखरेचा पुरवठा सुरळीत राखण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. एका अधिसूचनेद्वारे सरकारने साखरेच्या निर्यातीवर म्हणजे गव्हर्नमेंट बॅन शुगर एक्सपोर्ट तात्काळ बंदी लागू केली आहे. यामध्ये कच्ची साखर म्हणजे रॉ शुगर, पांढरी साखर म्हणजे व्हाईट शुगर आणि शुद्ध साखर म्हणजे रिफाईंड शुगर याचा या ठिकाणी समावेश असणार आहे. 30 सप्टेंबर 2026 पर्यंत किंवा पुढील आदेश येईपर्यंत साखर निर्यातीवर बंदी लागू असणार आहे. पहा पुढे काय म्हटलंय. देशांतर्गत बाजारपेठेत साखरेच्या किमतीवरचा दबाव वाढत आहे आणि त्यामुळे साखर निर्यातीवर निर्बंध घालून देशांतर्गत साखरेचा पुरवठा सुधारेल आणि किमती नियंत्रणात राहतील. ही बंदी CXL आणि TRQ या कोट्याअंतर्गत युरोपियन युनियन म्हणजे EU आणि अमेरिकेला USA केली जाणारी साखर निर्यात अग्रिम प्राधिकार योजनेत म्हणजे ॲडव्हान्स ऑथरायझेशन स्कीम म्हणजे AAS अंतर्गत होणारी ही निर्यात किंवा इतर राष्ट्रांच्या अन्न सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्याच्या उद्देशाने सरकार म्हणजे गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट या स्तरावर केली जाणारी निर्यात यांना या ठिकाणी लागू होणार नाही. तसेच ज्या साखरेच्या खेपांची म्हणजे कन्झिग्मेंट्सची निर्यात प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे त्यांनाही या निर्बंधनातून वगळण्यात आले आहे. पहा, साखर निर्यात बंदीनंतर राजू शेट्टी नेमकं काय म्हणाले. साखरेच्या निर्यातीवरची बंदी म्हणजे शेतकऱ्यांची अशी अवस्था झाली आहे की आई जेऊ घालेना आणि बाप भीक मागू देईना. 4 वर्ष सरकारने MSP न वाढवल्यामुळे साखरेचे दर स्थिर राहिलेले आहेत. स्वतः देखील भाव वाढवत नाही आणि परदेशात चांगला दर मिळत असेल तर त्याला देखील तुम्ही बंदी घालता. कारखानदार आणि आमचं भांडण आहेच, पण साखरेला दर मिळाला नाही तर कारखानदार तरी काय करणार, असा सवाल शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे. देशामध्ये जवळपास 12,000 कोटींची शेतकऱ्यांची देणी थकलेली आहेत आणि सरकारचा हा निर्णय मूर्खपणाचा आणि भंपकपणाचा आहे अशी देखील टीका राजू शेट्टींनी केलेली आहे. पहा पुढे अपडेट काय सांगतोय. भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा साखर निर्यातदार आहे. खरं तर रायटर्स या वृत्तसंस्थेच्या एका अहवालानुसार या निर्णयामुळे जागतिक बाजारपेठेत साखरेच्या किमतींमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. यामुळेच थायलंड आणि ब्राझीलसारख्या इतर साखर निर्यातदार राष्ट्रांना, आशिया आणि आफ्रिका खंडातील खरेदीदारांना साखरेचा अधिक मोठा साठा निर्यात करण्याची संधी मिळू शकते. पहा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे केंद्र सरकारचा हा आणखीन एक मोठा निर्णय आजपासून देशभरात लागू होणार आहे. याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत. तुम्हाला जर आपल्या अध्यापनाचे व्हिडिओ चांगले वाटत असतील तर कृपया पुढील अपडेटकरिता आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.